श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 432। उपशम प्रकरण सर्ग 70। वशिष्ठ पुढे म्हणाले, रामा, जो मनुष्य जागृतीमध्ये राहून जगतक्रिया करीत असला तरी सुषुप्तावस्थेत असल्यामुळे तत्वतः अक्रिय असतो, तो सुख दुःख दशांच्या योगाने बद्ध होत नाही। अहंकार रूपी शक्ती हीच चित्ताला बाधक होते व तीच इष्ट अनिष्ट कल्पनांच्या योगाने त्याला पीडा करते। परंतु तेच चित्त एकदा आत्मरूप झाले म्हणजे त्याला बाधा कोण आणि कशी करणार? जो मनुष्य साधन दशेपासूनच अनासक्त बुद्धीने कर्मे करीत असतो, तो जीवनमुक्त अवस्थेमध्येही कर्मे करीत असला तरी त्या कर्मांच्या वा कर्मफळांच्या योगाने बद्ध होत नाही। यास्तव हे निष्पाप रामा, तूही या सौषुप्ती वृत्तीचा आश्रय कर व तदनंतर पाहिजे तर कर्मे कर किंवा करू नकोस। कारण वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्मे करण्याचा स्वभाव हा प्रारब्धवशात प्राप्त होत असतो। ज्ञानी मनुष्याला कर्माचे ग्रहण किंवा त्याग यातील कशाचीही इच्छा नसते व अशी स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुष प्रारब्धानुसार वर्तन करीत असतात। तू तत्वज्ञान संपन्न होऊन सुषुप्तावस्थेप्रमाणे व्यवहार करीत राहिलास म्हणजे तू कर्मे करूनही अकर्ता होशील। परंतु तू जर अतत्वज्ञ राहिलास तर वस्तुतः अकर्ता असताही तू कर्तृत्वाच्या बंधनात पडशील। हे ध्यानात ठेवून तुला जे इष्ट असेल त्याचे ग्रहण कर। ज्याप्रमाणे एखादे लहान मूल मनाने कोणत्याही तऱ्हेचा संकल्प न करता सहज आनंद स्थितीमध्ये बिछाण्यावर लोळत असते, त्याप्रमाणे कर्मफलाचा यत्किंचितही विचार न करता तू आपली प्राप्त कर्मे सहज लीलेने करीत जा। जागृतीमध्ये राहूनही जो मनुष्य सुषुप्तावस्थेप्रमाणे निर्विषय अशा ब्रह्मपदाचे ठाई स्थिर असतो, तो जी कर्मे करतो त्या कर्मामध्ये त्याला कर्तृत्व भावनेची बाधा होत नाही। ज्ञानीपुरुष हा स्वरूपानुभवामुळे सुषुप्तीसारख्या स्थितीमध्ये राहत असतो व त्याचे चित्त वासनारहित झालेले असल्यामुळे त्याच्या वृत्तीमध्ये अमृतमय शांतता उदित झालेली असते। सम्यक ज्ञानाने संपन्न आणि संपूर्ण असलेला महात्मा पुरुष संपत्ती विपत्ती वगैरे अवस्थांमध्ये सारखाच निर्विकार असतो। पर्वतावरील गवत वायूमुळे जरी हलले तरी पर्वत ज्याप्रमाणे अचल असतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष लौकिक किंवा वैदिक क्रिया करीत असला तरी अंतर्यामी त्याच्या वृत्तीची भूमिका केव्हाही भंग पावत नाही। यास्तव रामा, तू ज्ञानस्थितीमुळे गाढ झोपेत असल्याप्रमाणे निर्विकार राहण्याचा अभ्यास कर। मग तुझा देह क्षणात पडो वा दीर्घकालपर्यंत राहो। गाढ झोपेप्रमाणे असलेली ही निर्विकार स्थिती प्रयत्नपूर्वक अभ्यासामुळे अंगी दृढ बांधली म्हणजे तिलाच तत्ववेत्ते पुरुष तुर्यावस्था ही संज्ञा देतात। ज्ञानी पुरुषाच्या सर्व वासना निमालेल्या असून त्याचे मन पूर्णतः अस्तंगत झालेले असल्यामुळे त्याला निरतिशयानंदाची स्थिती प्राप्त होते। अशा तऱ्हेचे निर्विकल्प आणि निरतिशयानंद स्वरूप भोगण्यात निमग्न झालेला ज्ञानी पुरुष ही जगद रचना म्हणजे केवळ आपली लीला आहे असे नेहमी पाहत असतो। ज्याच्या ठिकाणचे शोक भयादी विकार नाहीसे झालेले आहेत आणि ज्याच्या वृत्तीमधील अखिल संसार भ्रम नष्ट झालेला आहे, असा तुर्यावस्थेप्रत जाऊन पोहोचलेला आत्मज्ञानी पुरुष त्या स्थितीपासून पुन्हा केव्हाही च्युत होत नाही। आत्मस्वरूपाच्या पावन पदवीवर आरूढ झालेला तत्ववेत्ता या भ्रमरूप जगाकडे पाहून हसत असतो। पुढे जीवनमुक्तावस्थेची ती महानंदाची स्थिती सरल्यावर
ज्ञानीपुरुष देहाचा त्याग करून विदेह मुक्त स्थितीप्रत जाऊन पोहोचतो. ह्या स्थितीलाच तुर्यातीत पद असे म्हणतात. सारांश म्हणजे अशा रीतीने जन्म मृत्यूला कारणीभूत होणाऱ्या कामकर्मादिकांचे पाश आणि देहाभिमान विगलित होऊन ज्ञानीपुरुष परमानंदमय अशा परमार्थ स्थितीमध्ये कायमचा एकजीव होतो. ज्ञानवानेव सुखवान, ज्ञानवानेव जीवती, ज्ञानवानेव बलवान, तस्मात् ज्ञानमयो भव. जो ज्ञानी असतो तोच खरा सुखी, तोच खरा जिवंत आणि तोच खरा बलवान असतो. म्हणून तू ज्ञानी हो. इत्यर्षे श्री वशिष्ठ महारामायण वाल्मिकीये देवदूतोक्ते मोक्षोपायश उपशम प्रकरणे असंसंग विकल्पोपदेशो नाम सप्ततिमः सर्गः. उपशम प्रकरणात एकूण 93 सर्ग आहेत. या जगामध्ये आपल्याला जे पदार्थ अनुभवास येतात ते सत्य आहेत असे वाटते, पण तात्विक दृष्ट्या त्यांना अजिबात सत्यता नाही. कारण ते सर्व अशाश्वत आहेत, नाशिवंत आहेत. जे अशाश्वत आहे, नाशिवंत आहे, ते सत्य असू शकत नाही. सत्य हे चिरंतन असते, शाश्वत असते. त्यामुळे तात्विक दृष्टीने विचार केला असता हे जगमुळे उत्पन्न झालेलेच नाही व हा सर्व देखावा भ्रांतिमय आहे असे ठरते. मनोनाश हा भ्रांती नष्ट करण्याचा उपाय आहे. आसक्तीरूप मन हे ह्या भ्रांतीचे कारण आहे. मन हे जड चेतनात्मक आहे. वासनामय मन हे जड असून वासनारहित मन हे चेतन आहे. हा देह मी, हे माझे आहे व हे सर्व दृश्य सत्य आहे असे समजून जगातील शब्द स्पर्शादी विषयांच्या उपभोगांविषयी उत्पन्न होणारी आसक्ती मनाला जड बनविते. मन जसे दृश्य विषयांच्या अनुसंधानाने जड बनते, तसेच ते सर्वत्र चिद्रूप ब्रह्माचे अनुसंधान करण्याने चेतनही बनते. अशा अभ्यासाने मन चेतन बनले म्हणजे त्याला सर्वत्र चैतन्याचा अनुभव येऊ लागतो व हा जगद्भ्रम त्यामुळे नष्ट होतो. हा तत्वबोध वसिष्ठ मुनींनी निरनिराळ्या निरूपणाद्वारे ह्या प्रकरणात केला आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.